मराठा आरक्षण चालू आहे ना आता ओबीसी मध्ये सामील होण्यासाठी, तर हे 27% आरक्षण ह्या गोष्टीसाठी चालू आहे. ते कशासाठी चालू आहे? आणि सरकार म्हणते आम्ही आरक्षण देऊ शकत नाहीत किंवा आरक्षणासाठी जे आंदोलन करते त्यांचं म्हणणं काय आहे की आम्हाला ओबीसी सोडता दुसरं आरक्षण नको. त्याचं कारण काय आहे? आरक्षणाचं एक कॅप लावलेली असते सुप्रीम कोर्टाने. 50% जास्त आरक्षणाचा आकडा गेला नाही पाहिजे, म्हणजे 50% जागा तरी बिना आरक्षित राहिल्या पाहिजेत. सगळा जो मॅटर चालू आहे ना एवढा, तो फक्त या गोष्टीमुळे चालू आहे. कशामुळं? 50%च्या कॅपमुळं. जर सेंट्रल गव्हर्नमेंटने हस्तक्षेप केला, आणि पहिल्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं ग्रामपंचायतची स्थापना कशी होती, कोणत्या कायद्यानुसार होती सांगितलं होतं? महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार. 1958 मधल्या कलम 5 नुसार होते हे सांगितलं होतं. त्याच्यानंतर आपण त्याच्यात काय पाहिलं होतं? ग्रामपंचायतीला जागा कशा फिक्स केल्या जातात, किती लोकांचे मिळून, किती सदस्यांचे मिळून ग्रामपंचायत बनन हे पाहिलं होतं. त्याच्यामध्ये काय पाहिलं होतं? 1500 पेक्षा कमी, किती जागा? 1500 पेक्षा कमी लोकसंख्या असल्यावर 7 जागा. 1500 ते 3000, 1500 ते 3000 9. मोठ्याने इकडे बघून सांगायचं, जेवढं येते तेवढंच सांगायचं, वैतलं नाही सांगायचं. 1501 ते 3000 किती सांगितलं होतं? 9. 3001 ते 4500 किती सांगितलं होतं? 4501 ते 6000 किती सांगितलं होतं? 4501 ते 6000 13, आणि 6001 ते 7500 किती सांगितलं होतं? 15. आणि 7500पेक्षा जास्त जर लोकसंख्या असली एखाद्या गावाची तर किती सांगितलं होतं? 17 सदस्य संख्या असतात. आता त्याच्या पुढचा ग्रामपंचायत मधला सर्वात महत्वाचा मुद्दा काय आहे की ग्रामपंचायतमध्ये प्रभाग पाडले जाते. काय पाडले जाते? ते कशानुसार पाडले जाते? महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 आणि मुंबई ग्रामपंचायत किंवा महाराष्ट्र ग्रामपंचायत गावाचे प्रभाग विभाजन करणे आणि स्त्रिया, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी जागा राखीव ठेवणे म्हणजे आरक्षित ठेवणे, नियम 1966. याच्यानुसार काय केलं जातं? प्रभाग पाडले जाते. प्रभाग म्हणजे वार्ड. आपला इंग्लिश शब्द माहीत असेल तुम्हाला. वार्ड माहिती आहे का? वार्ड क्रमांक 1, वार्ड क्रमांक 2, वार्ड क्रमांक 3. आपल्या ग्रामपंचायतमध्ये किती वार्ड आहेत? 3 वार्ड आहेत. वार्ड कसे पाडले जातात? प्रभाग. समजा ही ग्रामपंचायतचा नकाशा आहे, हे गाव आहे एक. प्रभाग ही गोष्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे? भौगोलिक क्षेत्रानुसार ठरते प्रभाग. कशानुसार? भौगोलिक. ह्याच्यामध्ये लोकसंख्या वगैरे त्याचं काही देणं घेणं नाही. कसे पाडणार? सरळ एक भौगोलिक क्षेत्र, या साईडचे हा एक प्रभाग झाला, मधला एक प्रभाग आणि खालचा एक प्रभाग. समजा आपली ग्रामपंचायत आहे वेताळवाडी, किन्ही आणि भोवरवाडी, असं आहे का नाही? सरळ इकडून तिकडं. तर आपले तसेच प्रभाग पडलेच. असा प्रभाग पडलाय का की किनीतले काही लोक आणि वाडीतले काही लोक यांचा मिळून एक प्रभाग आणि मधल्यांचा तिसराच प्रभाग, असा आहे का? नाही. भौगोलिक सीमेत जे येणार आहे म्हणजे एका क्षेत्रामध्ये, त्याला काय म्हणायचं? प्रभाग. आता प्रभाग असते 2 प्रकारचे. किती प्रकारचे? 2. एक असतो एक सदस्यीय प्रभाग. प्रभाग समजल्याच्या नंतर तुम्हाला आरक्षण समजायला सोपं जाईल. प्रभाग कशानुसार बनवले जातात? कशानुसार? मी काय झाले ते लवकर नाही सांगत जायचं. प्रभाग कशानुसार पाडले जातात? भौगोलिक क्षेत्रानुसार. पण ह्या 2 अधिनियमांचा आधारे पाडले जातात. कोणते? महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 आणि दुसरा कोणता? मुंबई ग्रामपंचायत गावाचे प्रभाग विभाजन करणे आणि स्त्रिया, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांना आरक्षण देणे, नियम 1966. याच्यानुसार. इथपर्यंत सगळ्यांना समजले? लक्षात राहीन का? पक्क राहीन का? नाही राहायचं वाटते, पण तुमच्या चेहऱ्यावरून वाटणं लक्षात राहीन. तू इकडं बघून बसायचं माझ्याकडे बाळा, इकडं. नाही तिन्ही तू थोडासा पाठीमागं सरक, तिला अडचण नको करू. आता प्रभाग असते 2 प्रकारचे. एक असतो एक सदस्यीय प्रभाग. काय? लिहायचं काहीच नाही, समजायचं नाही पुन्हा. आणि दुसरा कोणता असतो? बहुसदस्यीय. काय? नुसतं सहल येतो. एक सदस्यीय म्हणजे त्या प्रभागामध्ये फक्त एकच सदस्य निवडून दिला जाणार. बहुसदस्यीय म्हणजे त्या प्रभागामध्ये
एकपेक्षा जास्त, 2 किंवा 2 पेक्षा जास्त. किती सदस्य निवडून देणार याच्यात? एक फक्त 1. आणि याच्यामध्ये किंवा 2 पेक्षा जास्त किंवा जास्त. आपल्या प्रभागामध्ये किती सदस्य निवडून देतात? वार्डमध्ये आपल्या तिन्ही प्रभागामध्ये 3-3 सदस्य निवडून दिले जातात. बरोबर आहे. आता हे प्रभाग समजल्याच्या नंतर त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा गोष्ट कोणती ती ग्रामपंचायतमध्ये, की आरक्षण कुठल्या प्रकारे दिलं जातं. आरक्षण कोणकोणत्या प्रकारात आहे ग्रामपंचायतला माहिती काय त्याच्याबद्दल? आरक्षण कोणाकोणाला दिलं जातं याच्यात आणखी एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा, मी नंतर रिपीट करीनच. एक सदस्यीय प्रभाग जर असला तिथं जर आरक्षण द्यायचं म्हणलं तर कसं द्यावं लागेल? काय आयडिया लावू शकतात का? समजा तुम्हाला ठरवलं की एखाद्याने तुम्हाला नियम बनवायला लावला, तुम्ही नियम बनवणार आहे, तर तुम्हाला आरक्षणही द्यायचं आहे आणि सदस्य तिथं एकच असतो, तर कसं आरक्षण देणार? मग आरक्षण द्यावंच लागेल, ही एक कंडिशन आहेच. आणि प्रभागामध्ये सदस्य फक्त 1 आहे, मग आरक्षण द्यायचं कसं? याने आयडिया काय डोकं लावू शकतो का? विचार करायला शिकला पाहिजेत तुम्ही, याच्यावर विचार केला पाहिजे. का असंच का, हे महत्त्वाचा विचार करणं. शिवम सांग बरं, कशामुळे असू शकतं? काय करू शकतो आपण आरक्षण द्यायला? जातीचे किती लोक आहेत त्या? ते ठीक आहे. इथं समजा आरक्षित, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सामान्य, ह्या प्रत्येकाची समजा 33% लोकसंख्या आहे आणि याची 34. असं असलं तर मग वापरा, डोकं वापरा पटकन. तुम्ही विचार केला पाहिजे त्याच्यावर, त्यावेळेस तुम्हाला ते पक्क समजा काय करू शकतात. तुम्हाला सांगितलं मी नियम बनवायचा आरक्षणाचा, तर आरक्षण कसं द्यावं लागेल? नाही जमत. बघा इकडं, जर एकच सदस्य असला आणि तुम्हाला तर आरक्षण द्यायचं आहे, 3 जाती आहेत. काय? अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर. म्हणजे किंवा सामान्य म्हणू शकतो त्याला थोडं वेळ, तसं नसलं तरी पण. तर यांना आरक्षण द्यायचं आहे तुम्हाला, जागा तरी एकच आहे, तर प्रत्येक वेळेस त्याला काय करावं लागेल? चक्रीय पद्धतीने आरक्षण द्यावं लागेल तुम्हाला. कोणत्या पद्धतीने? चक्रीय पद्धती. ह्या शब्दाचा अर्थ कळतोय का? चक्रीय म्हणजे काय? चक्रीय म्हणजे समजा हा गोल आहे, त्याला काय म्हणायचं? चक्र. चक्र म्हणजे काय? गोल असणं. हा इथं एक आरक्षणवाला बसलाय, इथं एक आरक्षणवाला बसलाय आणि इथं एक सामान्य बसलाय. त्यांना चक्रीय पद्धतीने द्यायचं. म्हणजे काय? पहिल्या वर्षी किंवा पहिल्या निवडणुकीमध्ये ह्याला जर ती जागा सोडली तर दुसऱ्यामध्ये याला सोडता येणार नाही, ती याला सोडावं लागेल किंवा ह्याला सोडावं लागेल. आणि ह्याची झाल्याच्या नंतर पुन्हा याला नाही देता येणार आणि यालाही नाही देता येणार, पुन्हा या तिसऱ्याकडे जाईल. काय म्हणायचं याला? चक्रीय पद्धतीने आरक्षण देणे. म्हणजे 3 टर्ममध्ये कोणालाही नाराज न होऊन देता सगळ्यांना त्या ठिकाणी उभं राहण्याचा किंवा लढण्याचा अधिकार भेटला पाहिजे. त्याला काय करावं लागेल? एकच पर्याय उरतो शेवटी. काय? चक्रीय पद्धतीने आरक्षण देणं. आलं लक्षात? तेवढं पुन्हा समजून सांगू का? प्रभाग कशी संकल्पना आहे? प्रभाग आहे भौगोलिक संकल्पना. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. दुसरं, प्रभाग एक सदस्यीय किंवा बहुसदस्यीय असू शकतात. आता प्रभागामध्ये जर आरक्षण द्यायचं असलं तर महिलांना आरक्षण किती आहे? आता आरक्षण चालू झालं इथून पुढं. महिलांना किती टक्के आहे? महिलांना आरक्षण आहे 50%. किती? 50%. तुम्हाला माहित नव्हतं अजून? ग्रामपंचायत आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका होत्या त्यामध्ये महिलांना 50% आरक्षण आहे. किती टक्के? आरक्षण कोणाकोणाला दिलं जातं? आरक्षण कोणाकोणाला दिलं जातं? पहिलं, अनुसूचित जाती. अनुसूचित जातींना आरक्षण दिलं जातं. 2 नंबरला कोणाला? अनुसूचित जमाती. 3 नंबर आरक्षण कोणाला दिलं जातं? इतर मागास प्रवर्ग. हे झालं 3 नंबर आरक्षण. आणि 4थं आरक्षण ग्रामपंचायतमध्ये काय असतं? महिला. तर सगळ्यात जास्त आरक्षण कोणाला असतं?
महिलांना किती असते यांना 50%. इतर मागास प्रवर्ग जो आहे याला आरक्षण असतं 27%, म्हणजेच 27% आरक्षण यांना झालं. आता शिल्लक राहिलं किती पटकन हिशोब करा. 22 एम आय राईट 23%. आता मग तुमच्या मते 23% आरक्षण कोणाला भेटत असेल विचार करा पटकन, फास्टली सांगितलं पाहिजे. ह्या दोघांना मिळून तुमच्या मते भेटलं 77% आरक्षण. पण आरक्षणाचा फंडा तसाच नसतो. 77% यांना भेटन का नाही. पण मग इथं कसं काय लिहिलंय, का म्हणून लिहिलं असेल सांगा पटकन. त्याच्यात आणखी एक कंडिशन असते, फक्त एवढी कंडिशन इथं समजून घ्या. आरक्षणाच्या नंतर बाकीचं सांगणच. जर शक्य जर असलं तर हा जो अधिनियम आहे मुंबई ग्रामपंचायत किंवा महाराष्ट्र ग्रामपंचायत गावाचे प्रभाग विभाजन करणे पाठ झालं पाहिजे. गावाचं प्रभाग विभाजन करणं आणि स्त्रिया, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी जागा राखून ठेवणं. नियम वर्ष 1966. याच्यातल्या कलम 3 कोणत्या कलम 3 आणि त्या तिसऱ्या कलमाचा खंड पुन्हा तिसरा, म्हणजे त्याला काय लिहायचं कंसात. ह्याच्यानुसार जोपर्यंत शक्य असेल किंवा जिथपर्यंत शक्य असेल तिथपर्यंत महिलांसाठी किमान एक जागा राखीव ठेवणं आवश्यक आहे. किती? किमान एक जागा. शक्य असेल तर. अशक्य असलं तर ठेवता येईल का नाही. तेवढा एक पॉईंट लक्षात ठेवायचा. आणि नाही लक्षात राहिला तरीही काही प्रॉब्लेम नाही. आता या मूळ आरक्षणाकडं. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती ह्या दोघांना आरक्षण कशात दिलं जातं? त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात. समजा एखाद्या अनुसूचित जातीची लोकसंख्या जर 10% 10% जर असली, दुसऱ्या जातीची एखाद्या 15% अनुसूचित जमातीची, आणि बाकीची किती राहिली 75% मध्ये ऑर्डर आले, तर त्या सगळ्यांपैकी जेवढी त्यांची लोकसंख्या असेल त्या लोकसंख्येच्या प्रमाणातच त्यांना आरक्षण भेटणार. कसं भेटणार? लोकसंख्येच्या प्रमाणातच. जर ह्या दोघांची जर लोकसंख्याच नसली तिथं अनुसूचित जाती आणि जमाती, तर त्यांना आरक्षण तिथं भेटणार नाही. इतर मागास प्रवर्गासाठी 27% आरक्षण असणार, ज्याला आपण ओबीसी म्हणतो. मराठा आरक्षण चालू आहे ना आता ओबीसी मध्ये सामील होण्यासाठी, तर हे 27% आरक्षण ह्या गोष्टीसाठी चालू आहे. ते कशासाठी चालू आहे? आणि सरकार म्हणते आम्ही आरक्षण देऊ शकत नाहीत किंवा आरक्षणासाठी जे आंदोलन करते त्यांचं म्हणणं काय आहे की आम्हाला ओबीसी सोडता दुसरं आरक्षण नको. त्याचं कारण काय आहे? आरक्षणाचं एक कॅप लावलेली असते सुप्रीम कोर्टाने. 50% पेक्षा जास्त आरक्षणाचा आकडा गेला नाही पाहिजे. म्हणजे 50% जागा तरी बिना आरक्षित राहिल्या पाहिजेत. सगळा जो मॅटर चालू आहे ना एवढा, तो फक्त या गोष्टीमुळे चालू आहे. कशामुळं? 50%च्या कॅपमुळं. जर सेंट्रल गव्हर्नमेंटने हस्तक्षेप केला आणि 50% जागेवर जर 60% केलं तर मराठा समाजाला आरक्षण भेटण्याची शक्यता आणखी वाढते. एक्स्ट्रा आरक्षण, ओबीसी व्यतिरिक्त आरक्षण देणं, हा येतो सगळा मुद्दा. त्याच्यावर कधीतरी आपण एकदम डिटेल डिस्कशन करू. थोडं किचकट येते. काय सांगितलं ह्याचं मी? अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना आरक्षण कशानुसार असतं? लोकसंख्येच्या प्रमाणानुसार. त्यांची गावामध्ये किती लोकसंख्या आहे त्या प्रमाणानुसार. इतर मागास प्रवर्ग याला आरक्षण कसं असतं? किती असतं? 27%. आणि महिला यांना आरक्षण 50% असतं. मग सगळ्यात जास्त आरक्षण कोणाला झालं? लोकसंख्येमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण ह्या तिन्ही वर्गामध्ये कोणाचं असतं? अनुसूचित जाती असो किंवा अनुसूचित जमाती असो किंवा इतर मागास प्रवर्ग असो, त्यांच्यापेक्षा नक्कीच त्या ठिकाणी महिलांचं लोकसंख्येचं प्रमाण जास्तच असणार. कारण या जातीमध्ये सुद्धा जवळजवळ 50%च्या आसपास महिला असतात का नाही? मग हे आरक्षण ह्या महिलेला भेटन का? पुढचा मुद्दा असा आहे, महिला कोणत्या? ज्या वेळेस अनुसूचित जातीच्या लोकांना आरक्षण दिलं जातं, ज्या वेळेस अनुसूचित जमातीच्या लोकांना आरक्षण दिलं जातं, ज्या वेळेस इतर मागास प्रवर्गातील लोकांना आरक्षण दिलं जातं आणि ज्या वेळेस महिलांना आरक्षण दिलं जातं, त्याचे वेगवेगळे फॉर्म्युले येतं. आरक्षण किती द्यायचं हे काढायचं कसं, आपलं तेवढेच फॉर्म्युले आज बघायचे तर आणि लेक्चर फिनिश.
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना आरक्षण देण्याचा क्रायटेरिया सेम आहे दोघांना. ही गोष्ट मुळात लक्षात ठेवायची. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती. इतर मागास प्रवर्गाला आरक्षण देण्याचे म्हणजे पद्धत वेगळी आहे, त्याचे फॉर्म्युले वेगळे आहेत आणि महिलांसाठी वेगळे आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाहिजे अनुसूचित जाती. हा जो महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आहे, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, याचा कलम 10 पोटकलम 2 आणि त्या पोटकलम 2चा खंड ब म्हणायचे याला वाचताना. याला पोटकलम सुद्धा नाही लिहिले, त्याला असं कंसात लिहिणार. कसं लिहिणार? कलम 10(2) ब असं लिहिणार. मी समजून सांगण्यासाठी म्हणतोय. तर ह्याला काय म्हणायचं? दहा 2 ब याला काय म्हणायचं? हे झालं मेन कलम. कंसात जे पुढे येतं त्याला काय म्हणायचं? पोटकलम. तुम्हाला पुढं पुस्तकात कळायला पाहिजे त्याला काय म्हणतात, पोटकलम. आणि ह्याला काय म्हणायचं? बला खंड. लक्षात राहिलं? हे काय आहे? कलम. मोठ्याने सगळे. हे काय आहे? आणि हा खंड. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 10(2) ब आणि तसंच मुंबई ग्रामपंचायत गावाचे प्रभाग विभाजन करणं, स्त्रिया, अनुसूचित जाती जमाती यांना आरक्षण देणं, नियम 1966चा 66 मधला नियम क्रमांक 4 काय? नियम क्रमांक 4 नुसार अनुसूचित जातीला आरक्षण दिलं जातं. आता ते आरक्षण द्यायचं कसं? तर अनुसूचित जातीला ज्यावेळेस आरक्षण दिलं जातं त्यावेळेस अनुसूचित जातीची लोकसंख्या काय? अनुसूचित जातीची लोकसंख्या गुणिले एकूण सदस्य संख्या भागिले संपूर्ण लोकसंख्या या फॉर्म्युल्यानुसार आरक्षण काढलं जातं. कोणत्या फॉर्म्युल्यानुसार? अनुसूचित जातीची लोकसंख्या गुणिले एकूण सदस्य संख्या भागिले लोकसंख्या. समजा एखाद्या गावाची लोकसंख्या 1000 आहे. किती? एखाद्या गावाची लोकसंख्या 1000 आहे. त्याच्यामध्ये सदस्य संख्या 7 आहे. किती? त्या गावाची लोकसंख्या 1000, सदस्य संख्या 7 आणि अनुसूचित जातीची संख्या जर त्याच्यात 200 असली, अनुसूचित जाती, तर आपण कसं काढणार आरक्षण? अनुसूचित जातीची लोकसंख्या किती आहे? 200 गुणिले काय करावं लागेल पुढे? एकूण सदस्य संख्या. सदस्य किती घेतले आपण? गुणिले 7 भागिले 1000. आता गुणाकार करताना या 2 शून्यासाठी हे 2 शून्य गेले. वर किती राहिले? 7 दुने 14/10. म्हणजे यांना आरक्षण किती आलं? 1. दुसरे अनुसूचित जाती झाल्याच्या नंतर 2 नंबरला आहे अनुसूचित जमाती. अनुसूचित जमातीला ही याच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 10(2) ब ह्याच्यानुसार आरक्षण दिलं जातं आणि याचा फॉर्म्युला सुद्धा सेम टू सेम आहे, काहीच फरक नाही. अनुसूचित जातीच्या जागेवर फक्त अनुसूचित जमातीची लोकसंख्या गुणिले एकूण सदस्य संख्या भागिले एकूण लोकसंख्या. आलं का लक्षात? हे झालं की इथपर्यंत. आता पुढचं काय राहिलं? नागरिकांचा मागास प्रवर्ग यांना 3 नंबरला आरक्षण दिलं जातं. कोणाला? नागरिकांचा मागास प्रवर्ग. नागरिकाच्या मागास प्रवर्गाला आरक्षण असतं. मी सांगितलं होतं किती टक्के? 27%. किती? 27%. किती असतं आरक्षण? नागरिकांच्या मागास प्रवर्गाला ग्रामपंचायतमध्ये 27% आरक्षण असतं आणि त्या 27% आरक्षण काढण्याचा एक फॉर्म्युला आहे. कसा काढायचं 27% आरक्षण? तर त्याला काय करावं लागेल? ग्रामपंचायतची एकूण सदस्य संख्या गुणिले 27% आरक्षण असल्यामुळे गुणिले 27 आणि भागिले काय? 100. आपला टक्केवारीत काढायचं असलं तर भागिले 100 करावं लागतं.
हा आहे त्याचा फॉर्म्युला. जर ग्रामपंचायतची एकूण सदस्य संख्या 15 असली तर काय करणार, 15 गुणिले 27 भागिले 100. आणि हे याचं सोल्युशन जे आहे तेवढ्या प्रमाणात त्या लोकांना आरक्षण भेटणार. आता महिलांसाठी आरक्षण, एकूण आरक्षण असतं महिलांसाठी 50%. किती असतं एकूण? 50%. आताच नका लिहू. एकूण आरक्षण असतं 50%. पण ते 50% भेटणार कसं याच्यावर आपण अगोदर सुरुवातीला चर्चा केली होती. तर 50% आरक्षण, पहिलं आरक्षण आपण कोणाला पाहिलं होतं? अनुसूचित जाती. आता यांच्यामधलं महिलांना 50% आरक्षण असतं. अनुसूचित जातीला जेवढं आरक्षण भेटतं त्याच्यामधलं 50% महिलांना पण असतं. तर याचं आरक्षण जर काढायचं असलं तर कसं काढणार? अनुसूचित जाती सदस्य संख्या 50% काढायचं म्हणलं काय करावं लागेल? भागिले 2. त्याचे अर्धे काढायचेत आपल्याला. भागिले 2 जर केले, 10 सदस्य असले त्याचे अर्धे किती येणार? 5. भागिले 2, 10 भागिले 2 केल्याच्या नंतर 5 येणार ना. तर किती येणार? अनुसूचित जातीची सदस्य संख्या भागिले 2. त्याचप्रमाणे जर अनुसूचित जमातीच्या महिलांचं आरक्षण काढायचं असलं, अनुसूचित जमाती, तर काय येणार? अनुसूचित जमातींची सदस्य संख्या भागिले 2. ह्या दोघांचं काढणं झालं. 3 नंबरला काय असतं? नागरिकांचा मागास प्रवर्ग. त्याला पण काय करावं लागणार? नागरिकांच्या मागास प्रवर्गाची सदस्य संख्या, नागरिकांच्या मागास प्रवर्गाची सदस्य संख्या भागिले 2. हे झालं 3 नंबर. नागरिकांचा मागास प्रवर्ग, याच्यासाठी हे निघतं आरक्षण. महिलांचं आरक्षण काढायचं कळलंय का तुम्हाला? आता हे एवढं झाल्याच्या नंतर महिलांना 50% आरक्षण. पण आपण कोणतं कंप्लीट केलंय? अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग. आता हे झाले अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग. ही लोकसंख्या गावाची पूर्ण लोकसंख्या होऊ शकते का? नाही. गावामध्ये ओपन किंवा काय असं आपण म्हणतो, ओपन म्हणतो, पण सामान्य लोक जे बाकीचे शिल्लक राहिले त्यांच्यामध्ये पण 50%च्या आसपास महिलांचं प्रमाण असेल का नाही? मग त्या महिलांना या आरक्षणाचा लाभ घेता येईल का? त्याच्यासाठी काय करावं लागेल? बाकीच्या महिला राहिल्या तर त्यांना आरक्षण द्यायचं कसं? पुढची समस्या अशी, कसं द्यावं लागेल? विचार करा बरं. तुम्हाला मी सुरुवातीला काय सांगितलं होतं? महिलांना एकूण आरक्षण किती असतं? 50%. बरोबर. अनुसूचित जातीच्या महिलांना आरक्षण किती असतं? त्यांच्या सदस्य भागिले 2. अनुसूचित जमातीच्या सदस्य भागिले 2. इतर मागास प्रवर्ग सदस्य भागिले 2. आता उरलेल्या महिलाला आरक्षण जर द्यायचं असलं तर याला समजा अनुक्रमांक 1 मानू आपण, याला अनुक्रमांक 2 मानू, याला अनुक्रमांक 3 मानू आणि याला अनुक्रमांक 4 मानू. ह्या चारींना 4 ठिकाणी पंकजाकडे लक्ष दे. सगळ्यात मोठं आरक्षण कुठे महिलांचं? इथे या 50%, एकूण आरक्षणाच्या 50%. तर त्याला काय म्हणायचं? म्हणजे एकूण आरक्षण, एकूण महिला आरक्षण, एकूण महिला आरक्षण किंवा आरक्षित जागा वजा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग मधील महिलांना मिळालेली सदस्य संख्या. म्हणजे यांच्यामध्ये जी महिलांना सदस्य संख्या 50% दिली त्यांच्यातली ती याच्यातून ज्यावेळेस आपण वजा करतो. कशातून? एकूण महिला आरक्षणामधून. मग त्यालाच काय म्हणता येईल आपला? अनुक्रमांक 1 वजा अनुक्रमांक 2, 3 आणि 4. अनुक्रमांक 1 याला शॉर्टकटमध्ये जर आपण लिहायचं असलं तर काय करावं लागेल? अनुक्रमांक 1 वजा अनुक्रमांक 2 + 3 + 4. हे कशाचं सूत्र आहे? संपूर्ण महिलांचं किंवा बाकीच्या शिल्लक राहिलेल्या महिला येतात, महिला आरक्षण शिल्लक राहिले ते आरक्षण कसं द्यायचं याच्यासाठी. समजलं एवढा मुद्दा?
तर आरक्षण कसं द्यायचं हे इथंच फिनिश झालं. याच्यात तुम्हाला काही समजलं नाही असं झालं का? चालेल का? कोणाला काय विचारायचं असलं तर विचारा. विचारा की. सर पुरुष संख्या का नाही आली? पुरुष संख्या का नाही आली? पुरुषांना आरक्षणच नसतं. पुरुषांना आरक्षण नसतं. आरक्षण असतं फक्त महिलांना. 50% आरक्षण महिलांना दिलं जातं. त्याचं कारण काय असतं? त्या महिलांनी महिलांसाठी काम करायला हवं. सर पण मनोज जरांगेने कमून आरक्षण घेतलं मग? मनोज जरांगेंनी आरक्षण घेतलं नाही. ते आरक्षणाची मागणी करतायत. ते जातीला करते, ते कोणत्या त्यांच्यासाठी करते? आहे आणखी कोणाचा काय प्रश्न? सर झालं क्रमांक 1 मध्ये किती पाहिजे मग? अनुक्रमांक 1 अनुक्रमांक 1 मध्ये एकूण महिलांना आरक्षण आहे 50%. दुसरं किती पाहिजे? नुसतं आरक्षण घेणं महत्वाचं नाही, आरक्षणाचा उपयोग सुद्धा करता आला पाहिजे हे महत्वाचं असतं. महिलांना 50% आरक्षण देऊन काय केलंय महिलांनी आतापर्यंत? काहीच नाही. तुमच्या ग्रामपंचायतमध्ये किती महिलांचा सहभाग भेटतो तुम्हाला पाहायला ग्रामपंचायतमध्ये? नाही सहभाग तसा असण्याला काय अर्थ आहे? किती महिला ग्रामपंचायतमध्ये जाऊन प्रश्न विचारतात, आम्हाला पाण्याची सोय नाही? महिलांना आरक्षण कशाला दिलंय मग? नवऱ्यात छाप वाढायला? आरक्षण महिलेचे विषय महिलाच चांगल्या पद्धतीने मांडू शकतात. महिलेला काय प्रॉब्लेम पुरुष सांगू शकतात का? पाणी आणायचा प्रॉब्लेम कोणाला असतो महिला गावामध्ये? बाथरूमला जायला तारांबळ कोणाच जास्त होती? आपल्या ग्रामपंचायतमध्ये किती वेळा संडास बाथरूम येऊन गाव हागणदारी मुक्त झाले माहिती आहे का तुम्हाला? बॅनर लागले होते का नाही? हागणदारी मुक्त झालेल्या गावामध्ये किती बाथरूम पाहायला भेटतात तुम्हाला? बाकीच नका बोलू. हागणदारी मुक्त झालेल्या गावामध्ये तुम्हाला किती बाथरूम पाहायला भेटतात? घराच्या शेजारी थोडेफार आहेत, काही लोक यूज करतात. महिलांना 50% आरक्षण देऊनही त्याचा व्यवस्थित उपयोग होत नाही. त्याच्यामुळेच नागरिक शास्त्र मी तुम्हाला शिकवतोय. किमान तुम्ही पुढे भविष्यात जर महिला झालात तर तुमच्या अधिकारांचं रक्षण करण्याची ताकद तुमच्यात पाहिजे. आणि कुठल्याही अधिकारांचं रक्षण करण्यासाठी ताकद म्हणजे व्यायाम करून बॉडी बिडी नाही बनवायची. मेन म्हणजे तुमच्या डोक्यात पाहिजे की आपल्याला हे अधिकार भेटले तर त्याचा आम्ही वापर केला पाहिजे. त्यावेळेसच. नाही तर मग काय होईल? तुमचं महिलांना जागा सुटली, तुमच्या मालकाने भावाने बिवाने दिला तुमचा फॉर्म भरून, तुम्ही प्रचारापुरते नमस्कार 2-4 बायाला केलं, निवडूनही आलात. निवडून आल्याच्यानंतर ग्रामपंचायतमध्ये तुम्ही जातच नाहीत कधी. तुम्हाला काय माहिती आहे ग्रामपंचायतमध्ये काय होतंय? जर ते माहीत झालं नाही तुम्हाला, ग्रामपंचायतचा तपासच नाही, सरपंचच गायब. मी पाठीमागं क्वेश्चन विचारला होता, आपल्या गावाचा सरपंच कोण आहे? कोणाला सांगता नव्हतं आलं नाव. भरत बोर इज नॉट अ सरपंच. त्याची आई सरपंच आहे. तुझ्या लक्षात काय आलं पहिल्यांदा? कशामुळं आलं? कारण आपली संस्कृती पुरुष प्रधान असण्याचा काय? आपली पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळं काय होतं? आणि मग ओरिजिनली ज्यावेळेस महिलांना आरक्षणाची जागा सुटती त्यावेळेस फॉर्म कसल्या महिलेचा असायला पाहिजे? तिथं ती महिला सक्षम असायला हवी. मग नियमाने लोकांनी जर चांगले लोक असले हुशार तर त्यांनी कोणाला मतदान करायला पाहिजे होतं? नोटाला. आम्हाला एकही उमेदवार मान्य नाही. तुम्हाला एवढे अधिकार देऊन बसले तर पण तुम्हाला त्याचा उपयोग करता येत नाही. जर नोटाला जर मतदान हाणलं असतं, लोकांनी जर सांगितलं असतं आम्हाला सक्षम महिलाच पाहिजे सरपंच, तर काय केलं असतं? सक्षम महिलेला उभा करावं लागलं असतं नाईलाजाने. जर भेटली नसती तर विषय वेगळा होता. नोटा निवडून आल्याच्यानंतर काय होतं? नोटा हा ऑप्शन कशामुळे आहे? नोटा नावाचं एक बटन असतं त्या मशीनवर दाबायला. ज्या वेळेस नोटाला सर्व उमेदवारापेक्षा जास्त मतदान पडतं त्यावेळेस नोटा जिंकून येतो. आणि नोटा जिंकून आला याचा अर्थ असा होतो की यापैकी एकही उमेदवार आमचा प्रतिनिधी बनण्याच्या लायक नाही. आणि जर उमेदवार लायक नाही तर त्या उमेदवाराला किमान लायक बनेपर्यंत, लायक बनायला कालावधी दिलेला आहे 5 वर्षाच्या आसपास.
5 वर्ष त्याला पुन्हा उभा राहता येत नाही. ज्याने फॉर्म भरलेला असतो त्या इलेक्शनला त्यांना. कधी नोटा जिंकून आल्याच्या नंतर. पण नोटाचा उपयोग आपले लोक करतात का? नाही. आपले लोक उपयोग काय करतात? मतदानावर बहिष्कार. तुझ्या बहिष्काराची अगरबत्ती कुठं लावतो? उरलेल्यांनी केले त्याच्यात ते निवडून येणार आहे ना. त्याच्यापेक्षा तू जर बहिष्कार करण्यापेक्षा नोटाचा उपयोग केला असता तर किमान ते त्यांना पण उभा तर नसतं राहता आलं. खराब लोक हळूहळू साईडला निघत गेले असते पण त्याचा उपयोग होत नाही. हे झालं ग्रामपंचायतमधलं आरक्षण. कसं द्यायचं कसं घ्यायचं.